विषय आहे की मंदिरं आणि त्यामागचं अर्थकारण किंवा आपण अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा काय फरक पडतो असा हा विषय आहे. आता हा विषय कसा आला? विषयाची सुरुवात अशी झाली की काल फेसबुकवर आणि बऱ्याचशा व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर एक अशा प्रकारची पोस्ट सर्क्युलेट झाली की एक मंदिर उभारणं म्हणजे 1000 भिकारी तयार करणं. सो माझा ह्या बेसिकली वाक्यालाच विरोध आहे. मी माझा विरोध सार्वजनिकरित्या इथे दर्शवतोय की हा एका धर्माचा किंवा धार्मिक भावनेचा किंवा एकूणच मंदिरांचा असा अपमान करायचा कुणालाही अधिकार नाही. मंदिरामागे 1000 भिकारी तयार होत नाहीत, तर हजारो रोजगार तयार होतात. हे जास्ती योग्य असं वाक्य राहील. कारण की एक मंदिरामागे अनेक गोष्टी घडत असतात. अशी अनेक मंदिरं आपण बघतोय की जसं तिरुपतीचं बालाजी आहे, मीनाक्षी मंदिर आहे, आपल्याकडचं घृष्णेश्वर आहे, साईबाबांचं शिर्डी आहे, आत्ता काशी विश्वेश्वर धाम जो कॉरिडॉर तयार झाला तो, उज्जैनचा महाकाल धाम जो कॉरिडॉर झाला तो, आणि आत्ता मागच्याच आठवड्यात 22 तारखेला जो राम मंदिर जे अयोध्यात बनत आहेत ते, ही सगळी स्थानं जी आहेत ही साधारण स्थानं नाही आहेत. हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय भक्कम असा आधार देणारी ही स्थानं आहेत. आर्थिक स्थानं म्हणता येतील, धार्मिक स्थानं तर आहेतच, पण ही आर्थिक स्थानं म्हणून उदयास आलेली आहेत. आज फक्त आपण आत्ता म्हणजे सुरुवात आपण राम मंदिरापासून करू की राम मंदिरला फक्त हार्डली 22 ते आज 28 हार्डली 6 दिवस झालेले आहेत. साधारणतः 5 लाख लोक रोज दर्शन घेत आहेत. तुम्ही विचार करा, 5 लाख लोक जेव्हा दर्शन घेतात तेव्हा त्या अयोध्या एक गाव जर बघितलं तर तिथले हॉटेल्स, तिथले पाणी, हॉटेल, लॉजिंग, इतर बिझनेस, खाद्यपदार्थ, अन्नपदार्थ, किराणा, ऑइल इंडस्ट्री, टुरिझम, टॅक्सी, बस, रेल्वे, बाकीचे जे कलाकृती बनवणारे दगडापासनं ते लोक, फायबरपासनं मंदिराच्या प्रतिकृती बनवणारे लोक, मॅग्नेट बनवणारे लोक, हार फुलं बनवणारे लोक, प्रसादाचे आयटम बनवणारे लोक, दुकानदार, अशा हजारो लोकांना तिथे रोजगार मिळतोय. आणि ज्या लोकांनी मंदिरं बनवली असे हजारो कामगारांनी तिथे मेहनत करून ते मंदिर उभारतायत, त्या लोकांनाही तिथे रोजगार आहे. असा रोजगार कदाचितच इतर कुठल्याही धर्मात कारागिरांना मिळत असावा किंवा इतका सर्वांगीण विकास जो म्हणतो आपण तो फक्त हिंदू मंदिरं आणि हिंदू तीर्थक्षेत्रांवरच होतो. इतर कुठल्याही तीर्थक्षेत्रावर एवढा विकास बघायलाही मिळत नाही. एक मक्का मदिना जर सोडले तर बाकीच्या कुठल्याही स्थानी इतका रेव्हेन्यू जनरेट करणारा कुठलाही देवस्थान नाही. पण आता तुम्ही तिरुपती बालाजी जर घेतलं तर तिरुपती बालाजीला भारतभरातनं शेकडो ट्रेन्स आहेत, खूप विमानं आहेत, खूप तिथे हॉटेल इंडस्ट्री आहे, तिथे रेस्टॉरंट्स आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत तिथे. मग बाकीच्या गोष्टी तिथले मोमेंटोज म्हणून लोक गोष्ट विकत घेत असतात, तिथे भक्तिभावाने जातात. आणि नुसतंच एवढं नाही तर तिरुपती बालाजी सारख्या स्थानावर लोक जे केशदान करतात त्या केशदानातनं करोडो रुपयांचा विग
कंपन्यांचा बिझनेस होतो. ते वीगसाठी ते केस वापरल्या जातात आणि त्यांच्यातनंही खूप मोठा व्यवसाय तयार होतो. आज एक मंदिर भारताच्या अर्थव्यवस्थेला किंवा त्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला सक्षमपणे उभारून आणतं, ही त्याच्या मागची संकल्पना आहे. त्यामुळे हे जे वाक्य आहे भिकारी, अरे तुम्हाला एक कळत नाही आहे की ठीक आहे, राम मंदिराच्या बाहेरही कदाचित भिकारी बसतील, 100 नाही 1000 बसतील, पण आज त्या लोकांना सुद्धा 2 वेळचं जेवण मिळणार आहे, कारण की तिथे अन्नछत्र सुरू आहे. 24 तास अन्नछत्र सुरू असतात. लोकांना भीक मागायची वेळच येणार नाही. त्यांना तसंही तिथे मोफत अन्न मिळणार आहे. लंगर सुरू आहेत आणि सर्व धर्मातनं शीख धर्म पण त्याच्यात मदत करतो आहे. इतर लोकही मदत करतायत त्याच्यात. सो हे वाक्य फार दुर्दैवी आहे की एक मंदिराच्या मागे 1000 भिकारी तयार होतात. बरं, ज्या लोकांना म्हणतात की त्यापेक्षा वाचनालय तयार केले तर 1000 बुद्धिवान लोक तयार होतील. सो भारतात कितीतरी वाचनालय आहेत, कितीतरी ग्रंथालय आहेत, कितीतरी शाळा कॉलेज आहेत, इन्स्टिट्यूट आहेत. ह्या सगळ्या इन्स्टिट्यूटमधनं किती बुद्धिमान लोक तयार होत आहेत हा प्रश्न आहे. आणि त्या बुद्धिमान लोकांच्या बुद्धीचा देशासाठी किती आणि कसा उपयोग होतोय. बऱ्यापैकी लोक सुशिक्षित होऊन, उच्च शिक्षित होऊन त्यांच्या बुद्धीचा उपयोग परदेशात जाऊन करतात, परदेशी कंपन्यांसाठी करतात, परदेशात जाऊन स्थायिक होतात. आणि ज्या देशाने त्यांना हे शिक्षण दिलं आणि एलिजिबल केलं की ते इतक्या चांगल्या पदावर जाऊ शकतात, मोठा गलेलठ्ठ पगार कमवू शकतात, त्या लोकांनी मग नंतर आपल्याच देशावर टीका करणं यापेक्षा जास्त कमनशिबीपणा एखाद्याचा नशिबात नसतो, तोच म्हणावा. कारण की ग्रंथालयं नक्कीच पाहिजे, शिक्षण नक्कीच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. पण शिक्षण मनापासून घेतलं पाहिजे. आणि फक्त कागदाच्या 4 डिग्र्या कमावल्या म्हणजे तुम्ही सुशिक्षित झालात असं असेल तर ते चुकीचं आहे. तुम्ही कदाचित एज्युकेटेड म्हणून घ्याल स्वतःला, पण तुम्ही कल्चर्ड नसाल. कदाचित सुशिक्षित होऊ शकतो माणूस, पण सुसंस्कृत होत नाही. कारण की तुमची संस्कृती दिसते तुमच्या आचार विचार आणि वागण्यातनं. तुम्ही जेव्हा एखाद्या धर्मावर किंवा एखाद्याच्या धार्मिक स्थानावर टीका करता, तिथेच तुमची बुद्धिमत्ता आणि तुमची विचारसरणी आणि तुमच्या संस्कृतीचं तुम्ही दिखावा करताय की तुम्ही किती कमकुवत मनोवृत्तीचे आहात, तुम्ही किती विक्षिप्तपणे बोलता आहात, तुम्हाला ज्ञान नाही, कमी ज्ञान असून पूर्ण माहिती न घेता तुम्ही बोलताय, असं माझं वैयक्तिक मत आहे. एखाद्या याच्यातनं काय, आता तुम्हाला सांगतो, राम मंदिर याचा अंदाज असा आहे की पुढील वर्षभरात एकट्या अयोध्यामध्ये 25 ते 30 हजार कोटीची उलाढाल होणार आहे. आता ही 30,000 कोटी, 25 ते 30,000 कोटी एकट्या मंदिराला मिळणार आहेत का हो? नाही. मंदिराला तेच मिळतील जे लोक मंदिराच्या दानपेटीत दान करतील किंवा पावती फाडून जे दान करतील, जी मदत करतील तीच. मग बाकीची मदत, विमानाने तुम्ही जाल तर विमानाच्या तिकिटामध्ये जो टॅक्स भरणार आहे तो सरकारला जाणार आहे. बसने फिराल, टॅक्सीने फिराल, पेट्रोल लागेल, डिझेल लागेल, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यातनं जो रेव्हेन्यू निर्माण होणार आहे तो मंदिराला जाणार नाही आहे. तो त्या राज्य सरकारला आणि भारत सरकारला मिळणार आहे. आणि त्याचं आर्थिक बळकटीकरण होऊन आपला देश एका नवीन चांगल्या विकासाच्या संधी निर्माण करेल. याच प्रकारे उज्जैनमध्येही आहे. अचानक उज्जैनचा महाकाल धाम जेव्हा सुरू झाला, आज उज्जैनमध्ये तुम्हाला हॉटेल राहायला मिळत नाही, इतक्या बुक असतात. म्हणजे किती टुरिस्ट येत आहेत. भारताचं टुरिझम केवढं वाढतंय. टुरिझम इंडस्ट्री खूप सडन एकदम वर जाते आहे. आता ही टुरिझम इंडस्ट्री फक्त भारतीयच लोक आहेत का त्याच्यात? तर नाही. परदेशातनं जे लोक येत आहेत, जे एकेकाळी फक्त भारतात येऊन
एक ताजमहाल बघून चालल्या जायचे किंवा 4 गोष्टी बघून जायचे. आज त्यांना कळतंय की भारत म्हणजे ताजमहाल नाही, भारत म्हणजे अयोध्या आहे, भारत म्हणजे तिरुपती बालाजी आहे, भारत म्हणजे काशी विश्वनाथ आहे, भारत म्हणजे घृष्णेश्वर आहे, भारत म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आहेत, भारत म्हणजे दक्षिणेतले शेकडो अशी मोठी मंदिरं आहेत, जी अतिशय सुंदर अशी बनवलेली आहेत. त्यांचे स्कल्पचर्स खूप छान आहेत, मूर्त्या अप्रतिम आहेत, लेण्या आहेत, आपल्याकडे जंगलं आहेत, आपल्याकडे नद्या आहेत, आपल्याकडे भारत एक एवढा मोठा देश आहे. जर भारतात जर प्रॉपर टुरिझम जर एक दूरदृष्टीने जर बनवलं गेलं तर भारतात टुरिझमच्या इतक्या संधी आहेत की कदाचित भारतीय माणसाला भारताच्या बाहेर जायची गरजच पडणार नाही. आपल्याकडे वाळवंट आहे, आपल्याकडे अगदी विषुववृत्तीय हेवी रेनफॉलवाले प्रदेश आहेत, आपल्याकडे अतिशय सुंदर कल्चरवाले लोक आहेत, आपल्याकडे मॉडर्नायझेशन पण तेवढं आहे. ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर हा कुठून येतोय? तर हे एका पर्टिक्युलर देवस्थानाच्या मागे किती मोठं अर्थव्यवस्था चालते, किती लोकांना रोजगार मिळतो, किती लोक त्यामागनं पैसे कमवतात, किती लोकांच्या घरातल्या चुली जळतात, किती लोकांचं कुटुंब त्याच्यावर चालतं, किती लोकांना मग त्याच्यात मागनं शिक्षण मिळतात, त्याच्या मागनं शिक्षण संस्थांनाही बळ मिळतं, त्याच्या मागनं अनेक लोक नोकऱ्या येतात. आता अयोध्येच्या आजूबाजूला इंडस्ट्रीज पण येतील कदाचित पुढे, रिसॉर्ट्स येतील, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस येतील, फार मोठ्या धर्मशाळा येतील, असे अनेक ऑपॉर्च्युनिटीज तिथे येतील. या सगळ्या मागे जो पैशाची उलाढाल होणार आहे ही अब्जो रुपयांची उलाढाल राहणार आहे आणि ही काही एका वर्षाची नसणार आहे. ही जितके वर्ष पुढे या गोष्टींना प्राधान्य देऊन यांना बळकटीकरण केलं जाईल तितके वर्ष ही मंदिरं हे एक आर्थिक प्रबळ अशी स्थानं राहणार आहेत भारताच्या अर्थव्यवस्थेला. त्यामुळे अशा प्रकारचे उद्गार करू नका की ज्याने लोकांमध्ये एक तुमच्याच जो नेता आहे, ज्या नेत्याच्या नावाखाली आणि ज्या नेत्याच्या फोटोचा वापर करून अशा प्रकारचे चुकीचे वाक्य त्या नेत्याने बोलला आहे असं दाखवून जर तुम्ही बदनामी करायचा प्रयत्न करत असाल तर ह्यातून मंदिरांची किंवा हिंदू धर्माची बदनामी तर होणार नाहीच, उलट तुम्ही स्वतः तुमच्या नेत्याचा द्वेष निर्माण कराल समाजामध्ये. जर अशी मनोवृत्तीचा जर हा नेता होता तर तो खरंच एवढा मोठा नेता व्हायची लायकी आहे का, हा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे आपला स्वतःचा मान, आपल्या नेत्याचा मान आणि सन्मान आपण स्वतः राखायचा आहे. तो नेता खरंच थोर आहे, मला नाव घ्यायचं नाही, तो अतिशय थोर नेता आहे, दूरदर्शी आणि विचारवंत नेता होता, त्यांच्याबद्दल संपूर्ण आदर आहे, तो नक्कीच पूज्य नाही आहे समाजामध्ये. पण त्या व्यक्तीच्या नावाने अशा खोटे वाक्य आणि खोटे विचारधारा समाजात पसरू नका, हे चुकीचं काम करू नका. यातनं समाजामध्ये चांगला मेसेज जात नाही आहे, चांगला संदेश जात नाही आहे. उलटी तुम्ही स्वतःच टीकेला आवाहन करताय की या आणि आमच्यावर टीका करा, आमच्या नेत्याला टीका करा. तो कृपा करो मित्रांनो, ह्या ज्या घटना घडत आहेत देशामध्ये ह्या अतिशय चांगल्या आहेत, आपल्या देशाला आणि अर्थव्यवस्थेला बळकट करणाऱ्या आहेत. रोजगारासाठी मोर्चे काढल्या जातात. विरोधक पार्टी आणि विरोधी पार्टीचे तथाकथित युवराज मोदी रोजगार नहीं दे रहे, हमें रोजगार चाहिए, ही जी बोंब सुरू आहे, हे बघा, लाखोंनी रोजगार उपलब्ध आहे, लाखोंनी. तुम्हाला सरकारी नोकरी तरी हजारांमध्ये देऊ शकतात, शेकडोंमध्ये देऊ शकतात. पण या ठिकाणी तुम्ही जर स्वयंरोजगार म्हणून जर काम करायची इच्छा असेल तर तुम्हाला हजारोंनी, शेकडोंनी नोकऱ्या आहेत, लाखोंनी कामं आहेत. अशी जर 50 मंदिरं जर भारतात मोठी उभारल्या गेली
तर तुम्ही विचार करा, एका मंदिरामागे जर 25 ते 30,000 कोटीचं जर अर्थव्यवस्था जर वाढणार असेल, तर अख्ख्या देशाला अशी अनेक किती स्थानांची गरज आहे आणि भारतात तेवढी स्थानं आहेत. त्या प्रत्येक स्थानाला विकास करून एवढंच महत्त्व द्यायला पाहिजे, त्याला नेटवर्कशी जोडलं पाहिजे, दळणवळणाशी जोडलं पाहिजे, त्याला विमानतळांशी जोडलं पाहिजे, रेल्वे नेटवर्कनी जोडलं पाहिजे, तिथे राहण्या खाण्याची सोयी उपलब्ध केल्या पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूचे जे अनेक टुरिस्ट स्पॉट असतात ते सुद्धा डेव्हलप होतात. आता जसं छत्रपती संभाजीनगरच्या जवळ जे तीर्थक्षेत्र आहे, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वर तीर्थक्षेत्र, हे ज्योतिर्लिंग भारत सरकारने अशाच प्रकारे डेव्हलप करायचं, विकास करायचं ठरवलं आहे. आणि घृष्णेश्वर ते कैलाश लेणी जे जगातलं अद्भुत आश्चर्य आहे की ही टेक्नॉलॉजी आजही इतक्या प्रगत विज्ञानाच्या जगामध्ये आजही अशा प्रकारचं जिथे त्रुटी दाखवायला जागा नाही असं मंदिर तयार करणं आजही शक्य नाही. ते त्या काळी बनवलेलं आहे आणि त्याच्यासाठी जेव्हा हा विकास आराखडा तयार होईल आणि वेरूळ ते घृष्णेश्वर ते कैलाश लेणी जेव्हा कॉरिडॉर तयार होईल, त्यामागे असाच हजारो कोटींची उलाढाल असणारा, अर्थव्यवस्थेला भाग देणारा आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारा, देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारा, लाखो लोकांना, युवकांना रोजगार देणारा असा एक मोठा प्रकल्प तो म्हटला जाईल. सो ते नुसतं मंदिर म्हणून बघू नका, तर ते उद्योजक विचारधारेने बघा, तर तिथे लाखो उद्योजकांना तिथे संधी मिळणार आहे. सो अशा प्रकारचे विकास भारतात किंवा देशात झालेच पाहिजे. आणि कृपया करून परत एकदा विनंती आहे की महान लोकांच्या नावाने चुकीची विधानं त्यांच्या तोंडी घालून त्यांच्या नावाने ती पसरवू नका. त्याच्यातनं त्याच महान लोकांचे बदनामी होते आणि ते द्वेषाला पात्र ठरतात. परत एकदा सांगतो, ही मंदिरं भिकारी तयार करणारी जागा नाही, हे रोजगार तयार करणारे अतिशय स्ट्रॉंग असे प्रबळ क्षेत्र आहेत. यांच्यात एवढी ताकद आहे की लाखो लोकांना रोजगार देऊ शकतात. तो मित्र हो, मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.